शेतकरी बंधूंनो, आपण हे झाड बघत असाल. हे झाड जांभळाचं आहे आणि हे काळे बारडोली जांभूळ आहेत. परंतु हे 4 वर्षात झाले, याला अजून जांभूळ आलेले नाही. पण त्याच्याचबरोबर आपण एक पांढऱ्या जांभळाचं झाड लावलेलं होतं. हे बघा, हे पांढऱ्या जांभळाचं झाड आहे आणि याला किती असंख्य प्रमाणात हे फुलं आलेले आहेत. हे बघा, यावर मधमाशासुद्धा काम करत आहेत. आपल्याला उडताना दिसत आहेत मधमाशा. ह्या मधमाशा परागी बनवण्याचं काम याच्यावर करत आहेत. सकाळपासून त्यांचं हे काम चालू आहे. हे बघा, किती जांभळाचे याला हे लागलेले आहेत, असंख्य फुलं. हे बघा, आतमध्ये सुद्धा. हे बघा, आतमध्ये वरती सगळ्या दूर लागलेले आहेत. पहिल्याच वर्षी याला आपल्याला जांभूळ मिळाले होते आणि दुसऱ्या वर्षी थोड्याफार प्रमाणात मिळाले, परंतु पक्ष्यांनी खूप त्यावेळेस खाल्ले होते. यावेळेस आम्ही थोडंसं त्याच्यावर जाळी टाकणार आहोत आणि जाळी टाकल्यामुळे त्याचा थोडा बचाव होईल. आणि खूप प्रकारे इतके जांभूळ येतात की असे गुच्छामध्ये जांभूळ लागतात. आणि बघा, हे आपण बघत असाल, मधमाशी आहे. ही मधमाशी इथे बसलेली आहे. खूप मधमाशा आहेत. हे बघा, आपल्याला दिसत आहेत मधमाशा. आणि हे पांढऱ्या रंगाचं जांभूळ असल्यामुळे याचं एक आयुर्वेदिक महत्त्व आहे. हे जांभूळ डायबिटीसवाल्यांकरता अत्यंत उपयोगी आहे आणि आपण हे सुभाष पाडेकरांच्या पद्धतीने केलेलं आहे. सुभाष पाडेकरांच्या पद्धतीमध्ये उत्पन्न चांगलं येतं, पहिल्याच वर्षी येतं, कोणत्याही प्रकारचा तोटा होत नाही. हे बघा, मधमाशी परागीभवन करते. हे बघा, त्यांचं काम चालू आहे आणि आता जांभळं तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे आपण जर बघत असाल तर या ठिकाणी मी दाखवतो आपल्याला. हे जांभूळ तयार झालेले आहे. छोटे छोटे जांभूळ या ठिकाणी तयार झालेले आहेत. हे पहा, हे खालीसुद्धा तयार झालेले आहेत. छोटे अजून, परंतु खूप प्रमाणात आहेत. हे जर बघितलं आपण तर गुच्छेचे गुच्छ असे जांभूळ यायला लागलेले आहे. हे जे विरळ दिसतं आपल्याला, हे जांभूळ तयार झालेले आहेत. हे बघा, हे छोटे छोटे जांभूळ तयार झालेले आहेत. या ठिकाणी मधमाशीचं काम चालू आहे. अशा प्रकारे पहिल्याच वर्षी जांभूळ देणारं पीक म्हणजे पांढरे जांभूळ. हे बघा, हे छोटे छोटे जांभूळ लागलेले आहेत. हे आपल्याला दिसत आहेत. हे जांभूळ उपयोगी असल्यामुळे लावण्यास काही हरकत नाही. आपण दारीसुद्धा हे लावू शकतो. घरासमोरील रिकाम्या जागेतसुद्धा आपण याची लागवड करू शकतो आणि सुभाष पाडेकर पद्धतीमध्ये तर अगदी छान येतं.